मला वाटत होतं तू माझी वाट बघत असशील. आज बोललो मी तुझी. फोन आला होता तुझ्या बॉयफ्रेंडचा. ऐक. काय? आशिषने फोन केला होता तुम्हाला? अरे बाप रे, किती काळजी वाटते तुला आशिषची. हा, पण मी काय खाल्लं नाही त्याला फोनवर. गप्पा मारल्या छान. सांगत होता तो तुमची सगळी लव्ह स्टोरी. तो हिरो, तू हिरोईन, आणि मध्ये आला एक विलन, सत्यजित मुधोळकर नावाचा. छान वाटलं, छान वाटलं, खूप छान वाटलं. तुम्ही जेवलात का? मी खायला घेऊन येते तुमच्यासाठी. त्यालाही असंच विचारत असशील ना, जेवलास खरे राजा? डबा पाठवायचीस ना इथून त्याच्यासाठी? सांग ना, सांग ना मंजिरी, मला काही वाईट नाही वाटणार. कसे भेटायचात तुम्ही? पास करा आता. कधी भेटायचात तुम्ही? मॅनेज कसं केलं सगळं? तू वाट बघत असशील ना मी ऑफिसला जाण्याची, डेस्परेटली. मला सांगायची सांगताना आज लवकर या, मनातून म्हणत असशील अजिबात येऊ नका. कसं कसं जमवलं हे सगळं तुम्ही? इथे पण यायचा ना तो, आपल्या घरी, आपल्या बेडरूम मध्ये, आणि मग तो इथे आला की आपल्याच या बेडवर तुम्ही कसं मॅनेज केलं तुम्ही? मला माहितीये, आला होता ना एकदा पेस्ट कंट्रोल वाला बनून. बाप आयडिया आहे पेस्ट कंट्रोल. पण मला एक सांग मंजिरी, हे सगळं करत असताना तुला एवढीशी सुद्धा भीती नाही वाटली की कधी या विलनला जर आपल्याबद्दल आणि आपल्या हिरो बद्दल कळलं तर काय होईल? भीती नाही वाटली कधी? नाही पण म्हणतात ना, प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या. काय हाक मारायचीस तू त्याला? हा, आशू. किती गोड वाटतं ना ऐकायला. छान गुदगुल्या झाल्यासारखं वाटतं ना, आशू. आणि तो काय हाक मारायचा तुला? सोना, पिल्लू, मंजू, मना, मनू. काय बोलताय तुम्ही? सोडा मला. 5 वर्ष एकत्र होतात ना तुम्ही. काय काय केलं असेल तुम्ही या 5 वर्षात? पण मला एक सांग मंजिरी, माझ्या बरोबरच्या 2 महिन्यात तुला कधी एक क्षण सुद्धा काहीच छान नाही वाटलं? काहीच नाही? अर्थात या 2 महिन्यात तरी मी कुठे होतो? इथेही तोच होता. माझ्या बरोबर असताना जेव्हा डोळे मिटायचीस तेव्हाही डोळ्यासमोर तोच यायचा, हो ना? ए म्हणजे सांग, जेव्हा मी तुला मिठीत घ्यायचो तेव्हा तुला असं वाटायचं का की तू त्याच्याच मिठीत आहेस? हा, जेव्हा मी, काय झालं? तुला बोलायचं नाही माझी? सांगायचं नाहीये मला? बरोबर आहे. इथे
मी आहे ना, हे माझे हात आहेत, आशूचे नाहीत. पण तू नाही सांगितलंस तरी मला कळणार नाही असं नाहीये. मला कळेल. तुझा आशू मला सांगेल. आम्ही भेटणार आहोत लवकरच. मधुरा, चल बाळा, जेवायला चल. मला भूक नाही अगं काकू. अगं असं काय करतेस तू? इथे मंजिरीबद्दल फक्त विचार करून काही घडणार आहे का? हा, नको काळजी करूस. आपण बघूया ना काही करता येतंय का. काय करणार होतं ग काकू? बघू म्हणून फक्त सध्याची वेळ टाळता येते ग काकू. अगं पण सध्या आपल्या हातात काहीच नाहीये बाळा. मी अशी शांत बसणारी मुलगी नाहीये. मी करेन काहीतरी. मला माहितीये ताईला माझी सध्या जास्त गरज आहे. अगं कुणाला काहीच कसं कळत नाही. एकीकडे स्वतःच्या जवळच्या माणसानं अविश्वास दाखवून लांब ढकलून द्यावं, आणि जेव्हा आधाराची गरज आहे तेव्हा स्वतःच्या जन्मदात्या वडिलांनी संबंध तोडून द्यावे. अगं काय वाटलं असेल ताईला? ती कुठल्या परिस्थितीतून जात असेल ना, याची साधी कल्पनाही नाही करवत आहे ग मला. काडीचाही आधार नाही उरला आता तिला. परिस्थिती बदलेल मधुरा. आपल्या मंजिरीवर विश्वास आहे ना, मग झालं तर अगं एक दिवस सत्य उघडकीस येईल बघ. पण ना काकू, मला आता एकच गोष्ट समजतीये की माझ्या ताईला या घडीला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. त्यामुळे मी आता ठरवलंय, मी तिकडे जाणार. जाऊ दे ना काही दिवस. आपण दोघी जाऊ कोल्हापूरला मंजिरीकडे. चालेल? नाही, मंजिरीला भेटलेलं, ती अशी बोललेलं मला चालणार नाही. अहो असं काय करता? आपण जरा विचार करूया ना. हे बघा, जो विचार करायचा आहे तो झालाय करू. ह्या घरात दादाचा शब्द खाली पडलेला मला चालणार नाही. त्यामुळे मंजिरीला भेटायला कोणीही जायचं नाही. सत्यजित, नाही, मी फार वेळ नाही घेणार आहे तुझा. आई, तुझ्यासाठी नेहमीच वेळ असतो. बोल. शिंदेबाई येऊन गेल्या, आमंत्रण घेऊन आल्या होत्या. त्यांच्या घराची वास्तू शांत आहे. आपल्या सगळ्यांना जेवायला बोलवलंय त्याने. सगळ्यांना? सत्यजित, मला माहिती आहे तू येणार नाहीयेस, पण जावं लागेल रे. त्या स्वतः आल्या होत्या आमंत्रण घेऊन. कधी जायचं ते सांग, जाऊ. सगळे जाऊ. सवय झाली का तुझी? घरातल्या माणसांनाच नाही तर घरातल्या प्रत्येक वस्तूला सवय झाली तुझी. तुझ्यानंतर रिकाम पण कसं सहन करणार माझं मलाच माहित नाही. लहानपणी मी तुला
गमतीत माणूस आहे ती. लग्न करून तुला बाबाला एक दिवस सोडून जायचंय तर तू तासन तास रडत बसायचीस, रुसून बसायचीस. अरे काय नाही बा, बरेच दिवस झाले ही खोली बंद होती. मतलब खूप आठवण येते ना दादा. कोणाची? मंजिरीची. नाही काही संबंध नाही. काय संबंध आहे का आठवण यायचं? काहीच नाही. दादा मला कळतंय तुला खूप त्रास होतोय. त्रास? वेडायस का? संबंध नसलेल्या गोष्टीसाठी मी कशाला त्रास करून घेऊ? दादा संबंध नाही. माझी एक मुलगी होती, मला आठवतं एकदा तिथं काहीही कारण नसताना मी तिच्यावर माझ्या मुलीवर ओरडलो. तर ती सुद्धा तिच्या बावलीवरती ओरडली, सेम माझ्यासारखीच ओरडली. आणि तिला असं बाजूला ठेवलं आणि पुन्हा कधी बोलणार नाही अशी धमकी सुद्धा दिली. मला राहावलं नाही. मग मी माझ्या मुलीला जवळ घेतलं, तसं तिने सुद्धा आपल्या बावलीला जवळ घेतलं आणि थोपटत राहिली. लहानपणी किती गोड आणि भाबडे असतात नाही या मुली. हो ना. आणि गेलेला काळ पुन्हा येत नाही. माहिती आहे मला, गेलेला काळ पुन्हा कधी येत नाही, पण तो येत नसता तरी सुद्धा वाईट घडून न देणं हे आपल्या हातात असतं ना. उद्या जाऊन ती असा दिवस दाखवेल हे माहीत नव्हतं रे. किती हट्ट सुद्धा पुरवले तिचं मी. मग का दादा चल, तू इथे थांबू नकोस. तुला अजून त्रास होईल. चल. त्रास नाही रे, त्रास नाही. उत्तर सापडत नाही. उत्तर नाही सापडत. कुठे मी संस्कार करण्यात कमी पडलो म्हणून हे दिवस दिसले का? मी प्रेम देण्यात कमी पडलो म्हणून मग ती सगळी नाती तुटली. सगळी नाती तुटली म्हटल्यानंतर उत्तर मिळालं तरी काय अर्थ आहे? मग या सगळ्या वस्तू सुद्धा इथे ठेवण्यात काय अर्थ आहे? उद्या सकाळी सगळ्या वस्तू फेकून द्यायच्या कचऱ्यात, फेकून द्यायच्या. डोकं फिरलंय का तुझं मूर्ख? तुला ना माहिती नाहीये सत्यजित मुधोळकर काय येते. अरे तू स्वतःची मान स्वतःहूनच वाघाच्या पंजात द्यायला निघालाय. प्रिया, अगं मोठं काहीतरी मिळवायचं असेल ना तर एवढी रिस्क घ्यावीच लागेल आपल्याला. आणि तो मला पैसे देणार आहे, तेही एवढे जेवढे मी आयुष्यात माझ्या स्वप्नातही पाहिले नसतील कधी. एवढे. आणि त्या बदल्यात मला काय करायचंय तर फक्त मंजिरीबद्दल कोणाला काही बोलायचं नाही, एवढंच.
म्हणजे तू त्या पैशांसाठी मंजिरीला सोडून देणार आहेस? काय करणार? काय करणार? एका मोठ्या स्वप्नासाठी एक छोटी गोष्ट सोडून द्यावी लागेल. सो व्हॉट? म्हणजे तू फक्त आणि फक्त पैशांसाठी मंजिरीला? प्रिया, तू पुन्हा पुन्हा शब्द बदलून तेच बोलतेयस, अर्थ तोच होतोय. अरे पण आशिष, तुला जे हवं होतं मंजिरी. बास झाली तुझी कट्ट. उगाच माझ्या एवढ्या मोठ्या आनंदात विरजण टाकू नकोस, कळलं ना? आणि तुझं काय? तुला काय वाटलं? मला काही कळत नाही. म्हणजे सत्यजितवर तुझं खरं प्रेम? अगं तुझा डोळा तर 500 कोटींवर. आशिष बास. आज बोललायस ते शेवटचं. पुन्हा जर हे बोललास ना तर ठीक आहे, बस झालं तुझं नाटक, सोड. तुझ्यासारख्या पैशासाठी प्रेम विकणाऱ्या माणसाला काय कळणार आहे प्रेमाची किंमत? सत्यजित माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते, काहीही. ठेवला तुझ्यावर विश्वास, बस. ऑल द बेस्ट. खुश? व्हॉट एव्हर. तू स्वतःच्या घाणेरड्या नजरेने हे सगळं बघतोयस ना, त्यामुळे तुला सगळं तसंच दिसणार, घाणेरडं. माझ्यासाठी एक काम करशील? सत्यजितला भेटायला जाताना हे घालून जा. सत्यजितचं सांग मंजिरीने तुला गिफ्ट केलाय म्हणून. कसं आहे, एका घावावर मलम लावल्यावर दुसरा घाव लगेच करावा, म्हणजे खोलवर पोचतो. तुझी नजर खूप चांगली आहे प्रिया. गुड. पण मग स्वतःचं प्रेम, त्याचं काय? त्याचा अपमान करायचा होता? 5 वर्षांचं प्रेम असं एका क्षणात विसरून जायचं होतं मी? सत्यजितराव, तुम्ही तुमच्या 2 महिन्याच्या प्रेमाखातर काहीही करायला तयार होता आणि मी काय करायला हवं? मनातलं प्रेम असं कागदासारखं काढून फेकून देता येतं का? शंभर वर्ष आयुष्य आहे सत्यजितराव. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता तुमचाच विचार करत होतो मी. मी तुझाच विचार करतोय दिवस रात्र. पण म्हणून तुला एवढं आयुष्य मिळेल असं नाहीये. असं काय बोलताय? आता तुमचे आशीर्वाद असल्यानंतर मिळाले नाही का? मग कधी भेटताय आशीर्वाद द्यायला? उद्या रात्री 8 वाजता. तू आणि मंजिरी भेटला होतात तिथेच. म्हणजे उद्याच मला माझे सगळे पैसे मिळतील? ठीक आहे, भेटूयात उद्या रात्री 8 वाजता. वाट बघतो मी. मीही. हे सगळं काय सत्यजित? काय? हां, अरे बोललो होतो ना तुला मी. खून करतोय मी त्या आशिषचा. उद्या रात्री 8 वाजता.